आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. 2400 मीटरची धावपट्टी असलेल्या बेलोरा अमरावती विमानतळाचे विस्तारित 3000 मीटर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. दिनांक 16 एप्रिल रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा अमरावती या विमानतळाचा लोकार्पण उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावरील कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागरी विमान वाहतूक मंत्री किजारपूर राममोहन नायडू, नागरी व विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अमरावतीचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, खासदार अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, ज्यांच्या मतदारसंघात विमानतळ आहे असे वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे, आमदार संजय खोडके, अमरावतीचे आमदार सुलभाताई खोडके, बडनेराचे आमदार रवी राणा, अमरावतीचे माजी खासदार नवनीत राणा, धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ, आमदार केवलराम काळे, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, आमदार उमेश यावलकर, आमदार गजानन लवटे, भारतीय सेवेतील अपर आयुक्त संजय शेट्टी, अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 280 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या विमानतळाला अधिकची धावपट्टी देऊन त्याचा विस्तार करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेलोरा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज मुंबई ते अमरावती हे विमान 11:30 वाजता प्रवासी घेऊन बेलोरा विमानतळावर उतरले. त्यावेळी मुंबई ते अमरावती प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे भारतीय सेवेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व प्रवाशाचे स्वागत केले आणि अमरावतीवरून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्राथमिक स्वरूपात 3 प्रवाशांना पासेस देऊन शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई अमरावती विमानाच्या वेळेत बदल करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. दुपारी 2:30 वाजता मुंबईवरून 4:50 वाजता बेलोरावरून विमानाची वेळ आहे. ही वेळ सकाळची करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री यांना केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विस्तारित धावपट्टीनंतर व रात्रीला सुद्धा अमरावतीला विमान उतरण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी अमरावतीकरांना दिली. या कार्यक्रमाला मोठा भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता. कार्यक्रमाला शासकीय कर्मचाऱ्यासह लोकप्रतिनिधी, विविध संस्थेचे प्रतिनिधी, परिसरातील व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुरुष, महिला, युवक हा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा, लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र सदरच्या विमानतळाला डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख बेलोरा अमरावती विमानतळ असे नाव देण्यात यावे अशी कुजबूज सुद्धा परिसरातील नागरिकांमध्ये चालू होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे स्वागत बेलोरा गावच्या सरपंच सौ माधुरी सुधीर चौधरी यांनी केले. अमरावती ते मुंबई विमान सेवा सुरू झाल्याने उद्योजक, व्यापारी व काही शेतकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अमरावती मुंबई ही विमान सेवा आठवड्यातून 3 दिवस असणार तर पुढे दररोज करणार असल्याची माहिती वाहतूक विमान नागरी मंत्री यांनी आपल्या भाषणातून दिली. या ऐतिहासिक सोहळ्याला हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थित होती. नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी प्रवीण भिंडेची रिपोर्ट. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. या जागतिक दर्जाच्या कॅडेट पायलट स्कूलसह एअर इंडिया भारतीय विमान वाहतुकीचे भविष्य घडवत आहे. फ्लाइट लँड झालेला आहे. अत्यंत मोहक असं दृश्य आपल्याला इथे लाईव्ह फीड मध्ये थेट प्रक्षेपणाद्वारे या मोठ्या पडद्यावरती स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आपण सर्व अमरावतीकरांसाठी दोन्ही जे वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यासाठी जेव्हा पहिलं उड्डाण लँड करतं 0 नंबरचं फ्लाईट, तेव्हा त्या विमानाला वॉटर कॅनन सॅल्यूट दिला जातो. तर सर्व तयारी
इकडे तुम्हाला दिसते आहे, तर ज्या क्षणी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं विमान इथे लँड होईल तेव्हा आपल्याला इथे पाहायला मिळेल तो वॉटर कॅनन सॅल्यूट आणि त्या पुढच्या ज्या ॲक्टिव्हिटीज मी मगाशी तुम्हाला सांगितल्या, म्हणजे FTOच्या डेमो फ्लाईटला फ्लॅगिंग ऑफ करणं, त्यानंतर कोनशिलेचं अनावरण करणं, मॉडेलची पाहणी करणं, हे सर्व आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. मला वाटते आपण आता जे दृश्य पाहणार आहोत ते सर्वांच्यासाठी चिरकालीन स्मरणात राहील असं दृश्य असणार आहे. सेरेमोनियल वॉटर कॅनन सॅल्यूटच्या तयारीत आणि तो आपल्याला दिसतो इथे. जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह या झिरो फ्लाईटचं आगमन झालेलं आहे मुंबई विमानतळावरून आणि प्रथेप्रमाणे उतरताच एप्रिल एरियामध्ये सर्वप्रथम विमानाला सेरेमोनियल वॉटर कॅनन सॅल्यूट दिला गेलेला आहे. अमरावतीकरांसाठी हा अत्यंत आनंदाचा आणि हा अभिमानाचा क्षण. आपण पाहू शकता अलायन्स एअरचं हे विमान आहे. 72 सीटर आणि शुभारंभीय सेवेचा बुकिंग अगदी काही तासातच ॲडव्हान्समध्ये फुल झालं होतं. त्यामुळे अमरावतीकरांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आहे. सध्या ही सेवा आठवड्याचे 3 दिवस मुंबई अमरावती मुंबई सोमवार बुधवार आणि शुक्रवार अशी राहील आणि आपल्या प्रतिसादानुसार ही संख्या वारंवारीमध्ये आणि दिवसांमध्ये वाढ होईल याची खात्री मला वाटते जवळजवळ इथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच आहे. तर विमानातून उतरल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि इतर मान्यवरांचं अमरावती जिल्हा प्रशासन आणि MADC अधिकाऱ्यांकडून पारंपरिक वाद्य संगीताच्या साथीने स्वागत केलं जाईल. या लाईनअप मध्ये कोण कोण असेल? अमरावतीचे विभागीय आयुक्त श्वेता सिंगल मॅडम, जिल्हाधिकारी अमरावती सौरभ कंडिया सर, पोलीस आयुक्त अमरावती नवीन चंद्र रेड्डी, जिल्हा परिषद CEO संचिता महापात्राव, विमानतळ संचालक आणि MADCच्या मुख्य वित्त अधिकारी. हे सर्व रेड कार्पेट घालून टारमॅकवरती माननीय मुख्यमंत्री महोदय आणि इतर मान्यवरांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत माननीय श्री एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार, त्यानंतर दिसत आहेत आत्ता चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री आणि गिरीश महाजन सर आता दिसत आहेत आपल्याला जलसंपदा मंत्री महाराष्ट्राचे. त्याआधी सुरुवातीला आपण माननीय श्री मुरलीधर मोहोळ सरांना देखील पाहिलं, केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक आणि सहकार. आता
उत्तरल्या स्वाती पांडे मॅडम, MADCच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि इतर सर्व मान्यवरांचं आता प्रस्थान झालेलं आहे टारमॅकवरून कॉरिडोर रेलिंगच्या दिशेने. आणि ह्या लाईव्ह फीडबॅकच्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला इथे बसल्या बसल्या टारमॅकवर जे काही घडतंय ते पाहायला मिळालेलं आहे. तर टारमॅककडून या कॉरिडोर कडे ही सर्व मंडळी आलेली आहे आणि आता यापुढे FDOचे संचालक त्यांना माहिती देतील. गुलाब पुष्पांनी स्वागत केलं जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक आणि सहकार माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री माननीय श्री गिरीश महाजनजी, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री माननीय श्री आकाश कुंदरजी, महाराष्ट्राचे कामगार मंत्री माननीय श्री आनंदराव अडसूळजी, अध्यक्ष अनुसूचित जाती आणि जमाती आयोग, त्याबरोबरच इतर सर्व माननीय लोकप्रतिनिधी, माननीय खासदार, माननीय आमदार आणि सर्व अधिकारी. मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीताने होईल आणि त्यानंतर लगेच राज्यगीत होईल. सर्वांनी सन्मानार्थ उभं राहावं ही विनंती. 400 कोटींचा प्रकल्प असून या प्रकल्पात 34 विमानांचा ताफा आहे. हे भारतीय विमान कंपनीने सुरू केलेले पहिले प्रशिक्षण केंद्र असून आशिया खंडातील सर्वात मोठे FTO आहे. ट्रेलर विमानांचा सर्वात मोठा ताफा सदर प्रशिक्षण केंद्राकडे आहे आणि दरवर्षी 180 व्यावसायिक पायलट प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल. सदर प्रकल्पामुळे अनेक विमानतळ संलग्न सेवा जसे की रेस्टॉरंट्स आणि एंटरटेनमेंट झोन इत्यादी येथे विकसित होतील, ज्यामुळे सुमारे 3000 नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अमरावती येथे एअर इंडियाच्या FTO मुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैमानिक म्हणून करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. भविष्यात असेही शक्य आहे की तुम्ही प्रवास करत असलेल्या विमानाचा वैमानिक अमरावती फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन मधून प्रशिक्षित असेल. आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 3 प्रवाशांना अमरावती मुंबई शुभारंभीय विमान सेवेचे बोर्डिंग पासेस माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देतो आहोत. दुसरे प्रवासी आहेत अनवर अली. आणि त्यानंतर आसिफ इक्बाल.
धन्यवाद. आणि आता केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक आणि सहकार माननीय श्रीयुत मुरलीधर मोहोळजी यांनी उपस्थितांना संबोधित करावं ही विनंती. हेही एमएडीसीला दिलेला आहे. पुढच्या काळात त्याचंही विस्तारीकरण आम्ही करणार आहोत. विमानतळ हे केवळ कुठल्या तरी श्रीमंतांकरता करण्यात आलेली बाब असं आता राहिलेलं नाही, तर उद्योजक विमानतळ कुठे पाहतात. ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो. त्यामुळे आता उद्योग जर हवे असतील तर विमानतळ आणि विमानाची कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी या विभागामध्ये तयार करण्याचं काम आपण करतोय. आपल्याला कल्पना आहे अमरावतीला मेडिकल कॉलेजचं काम आपण सुरू केलं आणि त्यासोबत आता येत्या काळामध्ये अमरावतीकरांची इच्छा आहे की या ठिकाणी IT पार्कची निर्मिती झाली पाहिजे. निश्चितपणे तोही विषय आपण हातामध्ये घेतो आणि अमरावतीला एक चांगला IT पार्क या ठिकाणी कसा तयार करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला IT इंडस्ट्री कशी आणता येईल आणि पुढच्या काळामध्ये आपला प्रयत्न असेल. मी या निमित्ताने आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आज ही सुरुवात झालेली आहे. हे विमानतळ आता या ठिकाणी एक फ्लाईट सुरू झाली आहे, पण या विमानतळाला विस्तारित करण्याचा आमचा प्लॅन आहे. कारण आपल्याला हे विमानतळ पूर्णपणे उपयोगी आणायचं असेल तर आपल्याला याची धावपट्टी ही 3000 मीटरची धावपट्टी करावी लागेल. पहिल्या टप्प्यामध्ये ही धावपट्टी 2400ची होऊ शकते. पुढे काही ॲक्विजिशन आपल्याला अजून करावे लागतील, काही रस्ते आपल्याला बदलावे लागतील. हे जर आपण केलं तर आपण 3000 मीटरपर्यंत ही धावपट्टी नेऊ शकतो. त्यामुळे आता या ठिकाणी स्वाती पांडे मॅडम तुम्हाला मी दुसरी नवीन जबाबदारी देतो की आपल्याला ही धावपट्टी 3000 मीटरची करण्याच्या दृष्टीनं पुढचं काम हातामध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून अमरावतीचं विमानतळ हे फुल फ्लेज विमानतळ कुठलंही विमान या ठिकाणी उतरू शकेल अशा प्रकारचं विमानतळ आपल्याला भविष्यामध्ये परिवर्तित करायचं आहे, जेणेकरून विदर्भातलं हे दुसरं सेंटर असं तयार होईल की ज्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आपण या ठिकाणी करू शकू. आज गडचिरोलीचं विमानतळ आपण तयार करतोय, संभाजीनगरच्या विमानतळाचं विस्तारीकरण करतोय, पुण्याला एक नवीन विमानतळ आपण करतोय, वानर बंदराच्या बाजूला एक नवीन विमानतळ आपण करतोय, वेगवेगळ्या विमानतळाचं विस्तारीकरण या ठिकाणी आपण करतोय. या माध्यमातून एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण करतोय. मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या प्रयत्नांमध्ये मोदीजींचं सरकार आणि केंद्रातले आपले दोन्ही मंत्री नायडूजी आणि आपले स्वतःचे मुरलीधर मोहोळजी यांचं खूप आपल्याला सहकार्य आहे, त्यांची खूप मदत आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हे सगळं काम पुढे नेता येईल. यांच्या प्रसंगी अधिक बोलणार नाही, एवढंच आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की विकासाचा जो आमचा वेग आहे, जसं मगाशी आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलं की पाहिला तिकडे असो का तिकडे असो इंजिन तेच आहे आणि ते विकासाचं इंजिन वेगानं धावणारं इंजिन आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही आहे, तो पुढेच जाणार आहे आणि त्या पुढे जात असलेल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे, अमरावती विभागाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे. अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. त्या प्रयत्नांमध्ये आपलाही आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमान सेवेचं लोकार्पण, त्याप्रमाणेच एअर इंडिया FTO डेमो फ्लाईटचं उड्डाण हे सर्व या कोनशिलेवरती चिन्हांकित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या बाजूला दिसत आहेत आपल्याला उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे. अनावरण झालेलं आहे. दृश्यामध्ये माननीय श्री गिरिजारामू राममोहन नायडूजी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री माननीय अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या शेजारी माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री माननीय श्री मुरलीधर मोहोळजी दिसत आहेत, केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक आणि सहकार. आता या कोनशिलेकडून प्रस्थान झालेलं आहे.
जी अमरावती विमानतळाची प्रतिकृती आहे, मॉडेल जे ठेवण्यात आलेलं आहे, आपल्याला आता दिसायला लागलेलं आहे, हे अमरावती विमानतळाचं मॉडेल आहे आणि त्याची पाहणी आता करण्यात येते. स्वाती पांडे मॅडम MADCच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या माहिती देत आहेत. दीप प्रज्वलित झालेला आहे, कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे, सरस्वती स्तवन देखील झालेलं आहे, सरस्वतीचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत आणि आता गुलाब पुष्प, ग्रामगीता आणि मानचिन्ह देऊन मान्यवरांचं स्वागत करण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करतील श्रीयुत संजय सेठी, अपर मुख्य सचिव परिवहन व बंदरे, महाराष्ट्र शासन. मंडळी धन्यवाद. आपण विराजमान होऊ शकता. अमरावती विमानतळावर आधारित एक ध्वनिचित्रफित आता आपण पाहूया. मी आपल्या सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे वेधू इच्छिते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी MADC 2002 मध्ये स्थापन करण्यात आली होती, ज्याचा विशेष उद्देश राज्यातील विमान वाहतूक पायाभूत सुविधांचा विकास करणे